आयुष्यमान भाऊ, 1 मिनिट. आशीर्वाद आहे माझा. नाही, मी तुमच्याकडून हे पैसे नाही घेऊ शकत. आशीर्वाद आहे. मुक्ता, अगं आशीर्वाद म्हणून देत आहेत ते. नाही, पण मोठी आहे मी, हे पैसे घे अगं. ठीक आहे, माझा आशीर्वाद तिला नको असेल. नाही द्या. हाच त्रास पाहायचा होता तुझ्या चेहऱ्यावर. अशीच मी तुला तुझी जागा दाखवत राहील. पैशाच्या ओझ्याखाली श्वास कोंडून टाकेन तुझा. मला कोणाला काहीच सांगता येत नाहीये. हे पैसे घेताना जो त्रास होतोय तो कुणाला समजणार नाही. किमान छोट्या मालकांना तरी सांगायला पाहिजे की असं पैसे घेणं नाही जमणार मला. नाहीतर अशा प्रकारे छळायची एक पण संधी सोडणार नाहीत. अहो, कसलं भारी वाटलं यार. मुक्ता, प्लीज एकदा बोल ना. मुक्ता प्लीज यार, एकदा 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 बोल ना. हे बोल ना एकदा प्लीज. अहो, वाव वाव मुक्ता, तुला खरं सांगू का, मंगलाष्टक, मंगळसूत्र, सप्तपदी सगळं झालं, पण ना यार मला तो नवरा असल्याचा फीलच येत नव्हता. आणि आता जे काही तू अहो असं म्हणालीस ना यार, मला एकदम फीलच आला. एक मिनिट. पण मुक्ता, बायकोनच नवऱ्याला अहो का म्हणायचं असं? म्हणजे नवरा बायकोला अहो म्हणूच शकतो ना. हो, तुम्ही काय पण काय बोलताय. पती परमेश्वर असतो. अगं मुक्ता, पती परमेश्वर असतो, मग बायको काही भूतनी असते? अगं ती पण देवीच असते ना. हे मग हा भेदभाव कशाला? जे पण आहे ते चांगलं आहे. मला छान वाटतं. ऐका ना. ऐकतोय ना. आपण आपल्या संसाराची सुरुवात करायला पाहिजे. घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे. मी पण तोच विचार करतोय मुक्ता. You're right. काय मी थोडीशी मोकळीक दिली तर तुम्ही सगळेजण उधळायलाच लागले. ही सगळी मोकळीक मी तुम्हाला लग्नापर्यंत दिलेली होती. तुम्ही विसरला असाल. मला आठवते, लग्नाच्या आधी मी सांगितलं होतं, या घराची एक शिस्त आहे, या घराला काही नियम आहेत, फक्त लग्न होईपर्यंत मी थोडेसे शिथिल करतो. लग्न झाल्यानंतर घराची शिस्त, घरातले नियम सगळे पुन्हा त्याच पद्धतीने अंमलात आणायचे आहेत. त्यामुळे आजपासून घरातली जी शिस्त आहे, घरातले जे नियम आहेत
त्याची अंमलबजावणी करावीच लागेल. ते सगळ्यांच्याच हिताचं आहे. आणि आई, तुझ्यासाठी मात्र हे नियम कुठलेही नसतील. तुला त्या खोलीमध्ये बंदिस्त राहण्याची काही गरज नाही. तू संपूर्ण घरभर तुझ्या मनासारखं कुठे फिरू शकतेस. या टेबलवर आमच्या सोबत येऊन जेवायला बसू शकतेस. रादर तू बस. तुझ्यासाठी हे नियम नाही आहेत. बर, मला वाटत नाही याला कोणाचा विरोध असेल. आपल्या घराची जी शिस्त आहे की पुरुषांनी सगळी बाहेरची कामं करायची आणि संपूर्ण घर हे स्त्रियांच्या ताब्यात असेल. घरातली सगळी कामं, संपूर्ण घर हे घरातल्या बायकांनी सांभाळायचं. तर भाऊ, मला काय म्हणायचंय ते समजून घे. इतकं गंभीर होण्याची गरज नाही. घ्या, जेवून घ्या. चूक झाली दादा. पुन्हा होऊ देऊ नकोस. हं? जेव आता. मी नगरकर झाले असले तरी मावं मूळ शिंदेच्या कलाकारीचं आहे. आणि मला आमचा हा संबळ वादनाचा वारसा पुढे न्यायचा आहे. संबळ वादनाचा वारसा. म्हणजे तुला काय म्हणायचंय मुक्ता? तुमची होणारी पुढची पिढी संबळ वादक व्हावी. नगरकरांच्या पुढच्या सगळ्या पिढ्या या संबळ वादक व्हाव्यात. नाही नाही, तिला तसं नाही म्हणायचंय. अजिबात नाही. सून आहेस तू. सुनेसारखं राहा ना. नगरकरांच्या सुनेचं काम काय आहे? घर सांभाळणं, घराकडे लक्ष देणं. हे सगळं घर तुझ्या ताब्यात आहे. घराकडे लक्ष दे, घर सांभाळ. फार मोठी जबाबदारी आहे ती. बाहेरचं आम्ही बघू ना. पण तुला आता चिंता कसली आहे? तुझ्या कुटुंबाची ना. ती नको काळजी करूस तू. मी आहे ना, मी समर्थ आहे. मी संपूर्ण काळजी घेईन त्यांची. त्यांना काय हवं नको ते देईन. पैसे देईन, वस्तू देईन, सगळं देईन मी. हा, फक्त त्यांनी ते स्वतः कुठलाही गैरसमज करून न घेता स्वीकारलं पाहिजे. बास. नाही, तुमचा विचार योग्यच आहे, पण मला असं वाटतं की त्याला नाही आवडणार आहोत ते. होय, मी तुमच्याकडून पैशाची मदत नाही घेऊ शकणार. नाहीतर लोक म्हणतील मी पैशासाठी या घरात लग्न केलंय. दादा, मी संबळ वादन नाही बंद करू शकत. ती माझी ओळख पण आहे आणि माझी जबाबदारी पण. ही कलाच मला जिवंत ठेवत. घरात तुम्ही म्हणाल तसं होणार. सून म्हणून इथल्या कुठल्याच जबाबदारीपासून मी लांब जाणार नाही. घरच्या इज्जतीला, तुमच्या नावाला ठेच लागन असं मी काहीच करणार नाही. तुम्ही आमच्या सुखासाठी इतके बदललात. एवढं काय काय केलं. नेहमी आमच्या भल्याचाच विचार केला. आई, एवढी विनंती मान्य करा. लय उपकार होतील. वाजव ना. घरामध्ये तुझ्या खोलीमध्ये बसून वाजव. हा, ते दादा, व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि मग ना त्याच्यानंतर मी हनीमूनला जायचा पण प्लॅन करतो. म्हणून व्हॅलेंटाईन डे ते आपलं नाही आहे, ते पाश्चात्यांचं आहे. कशाला हवे ते व्हॅलेंटाईन डे? काय नको. काय लपवलं? हा,
लपवलंस काय? नाही लपवलं. हे का हे गिफ्ट आहे दादा, गिफ्ट. आपला पप्या त्याने गिफ्ट दिले मला. अहो काय तो लग्नाच्या वेळी गिफ्ट द्यायला विसरला, म्हणाला आता सारंग घेऊन जा. सो तेच आहे. आणि मगाशी मुक्ता काय म्हणत होती? संबळ वादनाचा वारसा पुढे चालवायचा आहे. म्हणजे काय तुमची मुलं, आमची नातवंड पुढे काय संबळ वाजवणार? नगरकरांच्या पुढच्या पिढ्या संबळ वादक म्हणून प्रसिद्ध करायचे का? तुला स्वतःला पटते काय? नाही नाही दादा, मला 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 पण खरंच नाही पटत आहे. अरे मग तेव्हाच का नाही बोललास तू? तेव्हा माझ्या म्हणण्याला दुजोरा का नाही दिलास? दादा खरं सांगू का, मी ना ते तेवढं सिरियसली घेतलंच नाही. आणि होणारी मुलं वगैरे ह्याला किती वेळ आहे हो, खूप वेळ आहे त्याला. म्हटलं आताच कशाला बोलायचं. अरे पण मुलं होणार तर आहेत ना. मग कसं दिसेल ते? नगरकरांच्या पुढच्या पिढ्या अशी छोटी छोटी मुलं सगळी संबळ वाजवताना कसं दिसेल चौकामध्ये उभे? इमॅजिन करतो. दादा बघा, मला मला पटतंय, पण मी काय म्हणतो की त्यांना जे आयुष्यात करायचंय ना ते त्यांना आपण करू देऊ. हा, पण आपला बिझनेस आहे तो त्यांनी सांभाळलाच पाहिजे. मला ना पुढच्या पिढ्या जाऊ दे, मला तुझंच जास्त टेन्शन आलंय. तुझं भविष्यात काय होणार? बरं मला एक सांग, हा तुला खरंच जायचंय मधुचंद्राला? मधु वॉट? मी नाही म्हटलं मधु. मधुचंद्र म्हणजे हनीमून. छान शब्द आहे आपल्याकडे मधुचंद्र. बरं बरं, मधुचंद्र. हो खरंच छान शब्द आहे. जायचंय तुला? हो दादा, हो इच्छा तर खूप आहे मधुचंद्राला जायची. मी काय म्हणतो की ना दादा, व्हॅलेंटाईन्स डे मी नाही सेलिब्रेट करत. तुम्ही बरोबर म्हणाला, आपली संस्कृती नाही येते. मी नाही सेलिब्रेट करत. पण दादा, मुक्तासाठी खूप छान असं सरप्राईज प्लॅन केलंय. सो तिच्यासाठी तरी परमिशन द्या ना प्लीज. हा, मग मी तुमचा होकार समजू ना? थँक्यू दादा, यू सो लव्हिंग. थँक्यू. आलो चा. जा बाळा, हनीमूनला जा. मुक्तासाठी तुझ्यापेक्षा जास्त मोठं सरप्राईज प्लॅन करतो मी. कायम लक्षात ठेवशील. डिशवॉशर ते काय असतं? अहो ते भांडी धुण्याचं मशीन असतं. म्हणजे काय ना की सगळी भांडी त्या मशीन मध्ये सरकवायची आणि बटन दाबायचं, म्हणजे कशी सगळी भांडी धुवून कशी बाहेर येतात बघा. अरे देवा, भांडी धुवायला पण मशीन वय? वय वय. आजकाल सगळ्यांचं मशीन आलंय, फक्त खाऊ भरवायचं मशीन नाही. पण आता भांडी धुवायची मशीन नाही म्हणल्यावर माणसांनाच करायला पाहिजे. आणि एवढी सगळी भांडी धुवायची म्हणजे तुम्हाला दोघांना लई यायला लागणार. हो, बाजूला मी करते. अहो थांबा थांबा, मुक्ताताई तुम्ही कशाला धुताय? कशाला म्हणजे मावा घरचंच काम आहे. आणि नवरात्रीत आली होते तेव्हा ही सगळी घरची कामं करतच होते ना. वय वय केली होती, पर तेव्हा तुम्ही घरच्या सुनबाई नव्हतात. आता गोष्टी बदललेत. अगं पण जबाबदारी थोडीच बदलते. मुक्ताताई, मला तुमचं ना लई कौतुक वाटतं बघा. असं कशाला तुम्ही? काहीतरी. मुक्ता, मुक्ता, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. हा बोला ना. हे आय मीन मला जे बोलायचं आहे ना मुक्ता, ते अगं इथे नाही बोलू शकत मी. सारंग दादा लईच रोमॅन्टिक झालेत. तुमच्याशी बोलायला पर किचन पर्यंत आलेत. नाही नाही नाही, अगं तू समजतेस तसं काही नाहीये. ऍक्च्युली हे थोडं पर्सनल आहे म्हणून. अहो एवढं काम संपून लगेच आले. बघा ना, एवढी भांडी या दोघांना कधी उरकायची? तुम्ही इथंच बोला. मुक्ता ऐक ना माझं. अगं इथे सगळ्यांसमोर नाही सांगू शकत मी. प्लीज, म्हणजे तुम्ही दोघं मला चुकीचं समजू नका, बट म्हणून थोडस पर्सनल आहे. व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलायचंय ना? अगं म्हणजे अनबिलिव्हेबल आहेस तू ग, एकदम अनबिलिव्हेबल. तुला कसं कळलं? मी तोच विचार करत होते की सारंग दादा आणि मुक्ताताईचं तर लग्न झालंय,
मग आता सारंग दादाला मुक्ताताईशी काय बरं खासगी बोलायचंय आणि माझं अचानक लक्षात आलं की आज तर व्हॅलेंटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन डे लग्नानंतरचा कोणता विधी आहे का? हो काही चुकलं का? युवराज बाळा तू बस बस. शांत हो. आपण सगळेजण होतो ना प्लॅन मध्ये सामील, तरी दादांनी युवराजला जबाबदार धरलं आणि सगळं खापर फक्त युवराजवरच फोडलं. मी माझं काम चोख पार पाडलं होतं. म्हणजे मुक्ता पळाली हा डाऊट आला मला. मी स्वतः फोन करून युवराजला कळवलं होतं. तसं सारंगचाही फोन मी माझ्याकडे ठेवून घेतला होता. आता अजून मी काय करायला हवं होतं? हो आत्या, तुझा कॉल आले आले मी मामाला म्हणालो होतो. काय मामा, मी तुला म्हणालो नव्हतो की मी जाऊन बघून येतो. याने मला अडवलं. मी अडवलं? घ्या, विसरलास का? तू काय म्हणालास की मुक्ताला शोधत बसण्यापेक्षा आपण आर्याला घेऊन तिकडे जाऊ. मामा, मी एक काम करतो, मी जाऊन बघून येतो. अरे येडा झाला का? गाडीने जरी गेलास ना तरी 1.5-2 तास लागतील आणि ती सटकली म्हणून तुझी वाट बघत बसणार आहे का ती तिथे? त्यापेक्षा आपण इथे लक्ष घालूया, हिला घेऊन पटकन लग्नात जाऊया आणि पटापट लग्न उरकून घेऊया. आणि मग त्या बिंडोक फेरूला तिकडे शोधायला पाठवलं. अरे पण तो बाहेरचा माणूस, तो थोडीच पोटतिडकीनं त्या मुक्ताला शोधणार होता. पण मी म्हणते हिला व्यवस्थित कोंडून ठेवली होती ना, मग ती पळाली कशी? आणि एवढ्या सुनसान जागेतून सुखरूप कशी पळाली? मी शोधायला गेलो असतो आत्या, पण मामाने मला अडवलंय. अरे पण ती पळून गेल्यानंतर तिला शोधण्यात काय अर्थ आहे? मुळात ती पळून जाऊच नाही यासाठी प्रयत्न करायला हवे होते. आणि खरं तर मी आर्याला लग्नासाठी घेऊन निघालो ना, मला तरी तेच योग्य वाटतं. अरे पण म्हणजे सगळा दोष माझ्या युवराजचा आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणजे काय, सगळी चूक त्याचीच होती. ह्याला विचारलं होतं, नीट कोंडून ठेवलंयस ना, पळून तर नाही ना जाणार? तर हा बाजीराव हुशार काय मारत होता, अच्छाच होणार, ती जाणारच नाही. मग काय, ती गेली पळून, झाली भूर. एवढी जक्कल होती ना तर स्वतः जबाबदारी घ्यायची ना. हक्कल काढायची ना माझ्या नवऱ्याची. नीट बोलायचं त्यांच्याशी. नवऱ्याला बोलल्यावर झोमलं ना तुम्हाला. मग माझ्या मुलाच्या अंगावर हात उगारला तेव्हा मला काय वाटलं असेल का मला काय मन नाही? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? आपापसात भांडताय? अरे तुम्हाला कळतंय का, जर आपल्यात फूट पडली तर काय होईल ते? प्लीज असं वागू नका. कसं वागू मग? आपली आय मीन 50-60 एकर तरी असावीच. म्हणजे मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही, मी एक थोडा असा गेस केला. 135 एकर शेतजमीन आहे आपली आणि सगळी बागायती आहे, पाण्याखाली आहे. वाव. उत्तम शेती होते आपली. त्यातली 100 एकर आपण फळं लावतो, म्हणजे पेरू, संत्र, डाळिंब, चिकू अशी विविध फळं लावतो. एक साधारण 75 ते 80 लाखाचं उत्पन्न येतं. त्यातल्या 50 लाखाचं उत्पन्न आपण परदेशामध्ये निर्यात करतो. म्हणजे काय म्हणतो तरी त्याला, एक्सपोर्ट करतो आपण. शिवाय मार्केट यार्ड आहे ना, त्या मार्केट यार्डामध्ये आपले 2 गाळे आहेत मोठे. तिथे आपण इतर शेतकऱ्यांकडनं कांदा आणि बटाटा विकत घेतो आणि मग आपण ते राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तिकडे ट्रान्सपोर्ट करतो. आपले जवळजवळ 15 ट्रक आहेत आणि 6 कंटेनर आहेत. वाव. हा, आणि आपले दुधाचे 2 टँकर सुद्धा आहेत आणि पुढच्याच महिन्यात 5 नवीन ट्रक विकत घेतोय आपण. हो. अरे बापरे. म्हणजे दादा
खूपच मोठा व्याप आहे आपला. खूप नाही, खूपच मोठा आहे. शिवाय 5 एकर जमीन आहे आपली. त्या 5 एकर जमिनीवरती आपण म्हशीचा आणि गाईचा गोठा बनवलाय. आणि ते सगळं दूध आपण सुट्ट विकत नाही. आपली स्वतःची दूध डेअरी आहे. त्या दूध डेअरी मार्फत आपण ते दूध विकतो. शिवाय इतर शेतकऱ्यांच्याकडनं गाई म्हशींच्याकडनं दूधही घेतो आपण. जवळजवळ 1200 लिटर दूध येतं. मग ते आपण आपल्या डेअरीमध्ये पाश्चराईज करतो आणि ते विकतो. अहो छोटे मालक, 5 वर्षापूर्वी आपल्या मालकांनी स्वतःची पतसंस्था सुरू केली. अहो 200 कोटीचं डिपॉझिट आहे आणि आपण शेतकऱ्यांना गाई म्हशींसाठी कर्ज देतो. हा, पण आपली एक अट असते की दूध आपल्यालाच विकायचं. हो. आणि सुद्धा मी आता सगळ्या ह्यांनी सांगितलं श्रीधरनी, त्या पतसंस्था वगैरे जे काही आहे ते सगळं मी तुला आता हळूहळू दाखवीन. स्वतः घेऊन जाईन तिथे. कळलं? हो दादा. पण दादा मला काय वाटतं की आपण आपल्याच नावाचा जर दुधाचा ब्रँड बनवला आणि तो पिशवीतून विकला तर, म्हणजे आपल्याकडे डेअरी तर आहेच. सो आपण अजून काही मशीन्स आणि काही ट्रेंड माणसं जर अरेंज करू शकलो आणि मग दुधाबरोबर दही, ताक, लोणी, चीज, पनीर असे पदार्थ आपण मार्केट करून विकूच शकतो. म्हणजे छान मार्केटिंग केलं तर आपले हे प्रोडक्ट सुद्धा खूप मस्त विकले जातील. क्या बात आहे. बघितलं श्रीधर? हो, आता हे काय? मी माझ्यासाठी आधीच लय काय केलंय, लय काय दिलंय. आता मुक्ता, आजच्या दिवशी मी तुला असं गिफ्ट देतो ना ज्याची तुला सगळ्यात जास्त गरज आहे. फक्त मला माहिती आहे, परिस्थितीनं तुला शिक्षण ह्या तुझ्या बेसिक हक्कापासून तुला लांब ठेवलं आणि अण्णांची खूप इच्छा असून सुद्धा तुला जास्त शिक्षण देणं त्यांना पॉसिबलच नव्हतं. पण मुक्ता, मी तुझी आणि अण्णांची ही इच्छा पूर्ण करणार आहे. सप्तपदीचे फेरे घेत होतो ना आपण, तेव्हा मी मनातल्या मनात स्वतःला एक वचन दिलं की तुझ्या राहिलेल्या सगळ्या अपूर्ण इच्छा मी पूर्ण करेन. मुक्ता, हे बघ, तू खूप हिंमतवान आहेस. तुझ्या या हिमतीला ज्ञानाची साथ मिळाली ना तर तू आणखीन भक्कमपणे उभी राहशील. मुक्ता, तू खूप शिक. तुला जर डिग्री पर्यंत शिक्षण घ्यायचं असेल ना तर ते घे, मी तुझी साथ देईन. आणि समज तुला डिग्री घ्यायची नसेल तरी सुद्धा तू शिक, कारण तुला लिहिता वाचता आलं ना तर तुझं व्यवहार ज्ञान वाढेल. यापेक्षा चांगली भेट काय असणार आहे? मी किती विचार करता मामा. सोपं होतं ना? लयच सोपं होतं. मुक्ता, तुला ना अजून एक महत्वाचं वाक्य बोलायचं. हा, सांगा ना. आय लव यू. म्हण ना मुक्ता. आय लव यू.
कसं असतं ना जया, आपला व्हॅलेंटाईन तो असतो जो आपली काळजी घेतो. असं एकट्याने प्रेम करून काहीच होत नसतं अगं. तू काळजी नको करूस. तुला जो हवाय तो आज तुझ्या आयुष्यात नसला ना तरी उद्या ज्याला तू हवीयस तो तुझ्या आयुष्यात नक्की असेल. खरंच गायत्री? हो. अगं पण बरंच झालं रणबीरने लग्न केलं. तुला माहितीये का, माझी एक भीती संपली. कसली भीती? अगं तो माझ्या प्रेमात पडला असता आणि मग आमच्या लग्नाबद्दल दादा मामांना विचारायचं म्हणजे त्यांनी काय केलं असतं. बापरे, मला तर भीती वाटते हा विचार करून सुद्धा. जया अगं, हो, दादानी रणवीरला नाही म्हणूनच सांगितलं असतं. ए जया, मी हो का तुझी व्हॅलेंटाईन? काय तू? अगं पण कसं काय? अगं बहिणींचं पण एकमेकांवर प्रेम असतंच ना. त्यात आपलं बॉन्डिंग पण खूप छान आहे. जिथे प्रेम तिथे व्हॅलेंटाईन. अगं हो, हे मला पटलंय. चालेल, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे जया. का? अगं का काय, कारण व्हॅलेंटाईन्स डे हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही असं दादांचं म्हणणं आहे. आणि बरोबरच आहे ते, त्यामुळे त्यांनी परमिशनच दिली नाहीये. जाऊ द्या, आता यावरून वाद घालण्यात अर्थ नाही. तुम्ही लवकर तयार व्हा. दादांना जाऊन भेटा, त्यांना सांगा कामाला सुरुवात करतोय म्हणून. तर मलाही काहीतरी बघावं लागेल. फोन मध्ये काय बघताय? आवरा की आता. अगं नाही, अगं म्हणजे कसं आहे, मला जस्ट आठवलं की पप्प्याला पैसे पाठवायचे. सो आधी त्याला पैसे पाठवतो. लय येळ घालवू नका, तुम्हाला कामाला जायला उशीर होईल. अगं 1 मिनिटात होईल. इकडे खूप सोपं आहे, मी समजवतो. इथे बस, बस ना. हे बघ, काय करायचं आता, मला पप्प्याला पैसे पाठवायचे आहेत ना, तर सगळ्यात आधी मी माझ्या मोबाईल मधलं पेटीएम ऍप उघडेन. उघडलं. आता इथे पप्प्याचा मोबाईल नंबर टाकेन. पप्प्याचा नंबर टाकला. आता अमाऊंट टाकीन. सेंड. हे बघ, इतकं सोपं आहे. अय्यो, एवढ्या लवकर गेली पण? हो, एवढं सोपं आहे. मला काय वाटतं माहितीये का, यांना नीट समजावून सांगितलं ना तर ऐकतील अगं ते. बहिणी तू पण ना कशाला उगाच नको त्या गोष्टीला हवा देतेस. दादांनी आधीच काय वॉर्निंग दिली आहे माहितीये ना. अति कराल ना तर सगळे नियम आधीसारखे लागू पडतील ना. उगाच पारतंत्र्यात जाल. माझं काय बाबा, मी आज ना उद्या इथून जाणार आहे. कधी जात आहे? कधी जात आहे? नाही म्हणजे आता काय लग्न सुद्धा झालंय आणि तुम्ही संकटात मदत करायला आला होतात ना, ते संकट सुद्धा दूर झालंय आता. नाही वंस, आता सून सुद्धा आली घरात. आता कसं सगळं छान चाललंय. तुम्हाला सुद्धा आनंद होतोय ना. मग कधी निघताय? जायची तारीख वगैरे काही ठरवली की नाही? माधवी, अगं ठीक आहे ना, माहेर आहे त्यांचं, त्यांना जायचं तेव्हा जातील त्या. बाई 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 बाई, या माधवीच्या जिभेवर मोहळ उठलं की ह्याला चाव, त्याला चाव, त्याला चाव, नुसती चावत बसती. नाही म्हणजे माझं तसं काही नाही हो. म्हणजे तुम्ही उगाच चुकीचा अर्थ घेताय. मी आपलं सहजच विचारलं, कधी जाताय? किती ग बाई, किती तो सोजवळपणाचा आव आणायचा. तुझे सगळे अर्थ आणि अर्थाचे अनर्थ कळतात ना मला. मला शिकवू नकोस. मी कालच आमच्या ह्यांच्याशी बोलत होते कधी जायचं याच्यावरनं. त्यामुळे तू आठवण करून द्यायची काही गरज नाही मला. बोलणं झालं ना? हो. मग काय ठरलं? नाही कधी जाताय? हे बघ,
सारंग आणि मुक्ता हनीमून वरनं परत आले ना की जाऊ आम्ही. अरे देवा, म्हणजे अजून 8-10 दिवस तरी लागतील. नाही म्हणजे 2-3 दिवस लवकर सुद्धा येतील ते. तुला काय त्रास आहे ग? हा? मी माझ्या भावाच्या घरी राहते. माझा दादा येतो त्याचं खाते मी. मला काय त्रास होणार आहे? नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की भाऊ देतोय म्हणून किती दिवस राहायचं. दोघी चक्क भांडतेत. आधी जायला नकार का देत होतीस? तुम्ही हनीमूनला जायचा एवढा आग्रह करताय म्हणजे नक्कीच डोक्यात काहीतरी चुकीचं शिजत असणार. बरोबर ना? तुम्ही मामा कितीही राग करा, मी प्रेमानं तो राग संपेन. खरंच तुमचं लईच कौतुक वाटतं. मनात एवढं विष असताना वागताना एवढा चांगुलपणा ठेवता. कसं जमतं तुम्हाला हे? कसं जमतं ते कळेल तुला नंतर. एक फार चांगलं केलंस तू, जायला तयार झालीस. तुमच्या मधुचंद्राची सगळी तयारी करतो मी आता. दोघांना पाठवतो मधुचंद्राला. मी कुठेही गेले ना तरी या घरात परत येणार. तुम्हाला माझ्यासोबत जे काय करायचंय, जे काय करायचं ठरवलंय ना, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मला भेटायला हा काही काम होतं का? हो, म्हणजे मला अशी शंका आहे, म्हणजे मला एकटीला नाही तुझ्या आजीला पण अशी शंका आहे की तुम्ही दोघं एकमेकांशी नीट बोलत नाही आहात. नाही नाही नाही, तसं काही नाहीये. सारंग, काय झालंय? आय मीन आई. काय झालं? हो हो, ते पण एवढं काही मोठं नाहीये ते. थोडं रुसली आहे ती माझ्यावर. हा, म्हणजे खऱ्या अर्थानं संसाराला सुरुवात झाली म्हणायची. तुम रूठे रहो मैं मनाता रहूं कि मजा जीने का और भी आता है, असं म्हणायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. पण फार ताणायचं सुद्धा नाही. दोघांपैकी पटकन एकानं सॉरी म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. यावर रामबाण उपाय एकच. तो काय? हर घडीला मीच जिंकलो पाहिजे असा हट नाही करायचा. कधी कधी बायको संग हरण्यात बी एक वेगळी मजा असते. जिंकायचं काय असेल तर ते फक्त पिरेम पिरेम आणि पिरेम. आता घरात एवढे रामबाण सल्ला देणाऱ्या 2 अनुभवी बायका असताना मी उगाच त्या पप्प्याकडे चाललो होतो. अरे देवा, आडात नाही पाणी आणि चालला हंडा भरायला त्याच्याकडं. हंडा? ओ, मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. पण आजी कसं आहे ना, की हे बघ, पप्याला बाकी काही अनुभव नसला ना तरी हनीमून बद्दल थोडंफार नॉलेज सगळ्यांनाच असतं. हो का? ह्या बाबाचा सल्ला मी दादांकडून नाही घेऊ शकत ना. बाई, त्यांच्याकडे जाऊही नको. दोघी विचार. हा पप्या, मला त्या अधिकाराची जाणीव आहे, पण आता तो रुसवा कसा काढू हे मला कळत नाहीये. आणि संसारातले हे असे एक्सपिरियन्स इतक्या लवकर माझ्या वाट्याला येतील ना असं मला वाटलं नव्हतं. मग स्वतःला नशीबवान समज. जी मुलगी कधी कुणावर रागावत नाही, रुसत नाही, ती मुलगी तुझ्यावर रुसली, तिच्या रुसण्याचा जरा आनंद घे. अशानच प्रेम वाढत असतं भावा. ए पप्या, आता ना ही फालतूगिरी आहे ना फुल स्टॉप कर. कळलं? आणि थोडा विचार कर, विचार कर, विचार. अरे आता या हनीमूनच्या प्रवासात जर ती माझ्याशी बोललीच नाही ना तर संपूर्ण ट्रॅव्हल माझा बोरिंग होऊन जाईल. हा आयडिया. मला काय वाटतं माहिती का भावा सारंग, तुमचा हा होणारा प्रवासच तिचा हा रुसवा हळूहळू हळूहळू माग टाकत जाईल.
तुमचा हा एकत्र सहवासच तिचा रुसवा घालवण आणि तुमच्यात प्रेम वाढवण. कळतंय का काही? माझ्या मुलाला रावदादांनी मारलं, त्याच्यावर नको नको ते आरोप केले, त्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही ना? माधवी जरा शांत हो. कशी शांत होऊ सांगा ना. रावदादा माझ्या युवराजला माफी सुद्धा द्यायला तयार नाहीयेत. खरं सांगायचं ना तर त्या मुक्ताच्या पळून जाण्यामध्ये दत्ता भाऊ सुद्धा तेवढे जबाबदार होते जेवढा माझा युवराज होता. तरी सुद्धा आरोपी फक्त माझा युवराज का? अगं आज काय झालंय का तुला? म्हणजे आता आणखीन काही केलं हिने? बघा ना हो, सकाळपासून माझ्या मागे लागलीये आणि सारखं काय विचारते. सारंगचं लग्न झालं ना आता, वंश तुम्ही कधी जाणार घरी तुमच्या, कधी जाणार घरी तुमच्या, सारखं विचारते. काय आम्हाला घरी पाठवून युवराजचा अपमान धुवून निघणार आहे का? दाजी त्याला माफी देणार आहेत का? नाही तसं असेल तर आम्हाला तू सांग ना, आम्ही आमची बॅग पॅक करतो आणि घरी जातो. काय काय झालंय काय तुला माधवी? काय झालंय? अहो तुमच्या जयाला तुमच्या डोळ्यासमोर जर का मारलं असतं ना तर तुम्हाला समजलं असतं काय झालं ते. हो माझा युवराज, हो त्यांनी अगदी मनाला लावून घेतलंय. हो सगळं शून्यात नजर लावून बसलाय. मुका झालाय तो, मुका. नाही आता तुम्हा दोघांची गुपितं मी या घरातल्या सगळ्यांना जेव्हा सांगेन ना तेव्हाच कळेल तुम्हाला. वैजंतीताई, सासूबाई आणि सारंग यांना तुम्ही मुक्ता बरोबर काय काय केलंय ना ते आता मला सांगावंच लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही दोघं वटणीवर येणार नाहीत. ए काय बोललीस तू? कोणाला वटणीवर आणतेस? आम्हाला? तूही या कटात सामील होतीस, विसरून गेलीस का? आणि आता काय बोललीस? त्या म्हातारीला आणि वैजंतीला तू जाऊन सांगणार आणि हे सगळं कळल्यावर दादा शांत बसणार असं वाटतंय तुला? दादा तुम्हाला चौघांनाही लाथ मारून घराच्या बाहेर हकलवेल. मग कुठे जाणार? आणि कोणाच्या जीवावर जगणार आहात? भाऊच्या? भिकाऱ्यासारखी गत होईल तुमची. इथे आहात ना म्हणून सुखात राहताय, दोन घास खाताय. दादाचे आभार माना. हे सगळे कुटाणे करशील ना तर रस्त्यावर येशील. पुत्रा पण हाल खाणार नाही, लक्षात ठेव. हे 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 सगळं ऐश्वर्य मिळतंय ना, हे माझ्या दादामुळे भोगायला मिळतंय. लक्षात ठेवायचं, विसरू नकोस. चुकूनही आमच्या कोणाच्याही विरोधात केलीस ना तर कुत्र्याचे हाल होतील. एक मिनिट थांब. मुक्ता, माझी एक रिक्वेस्ट. प्लीज देवाला जाऊन सांगशील का? म्हणजे मला माहितीये तो तुझं म्हणणं फार लवकर ऐकतो ना म्हणून. तर देवाला म्हण की मला माहितीये मुक्ताची समजूत काढणं म्हणजे काय खायचं काम नाहीये. म्हणजे तुला लग्नासाठी समजवायला किती वेळ लागला ग? खूप वेळ लागला. आणि आता हनीमूनला पण जर असा वेळ लागला तर मात्र मी म्हातारा झाल्यावरच हनीमून होईल. म्हणजे मिठी मारायला तरी किमान 5 मिनिटं लागतीलच ना. सो तेव्हा जरी मुक्तानी प्रार्थना केली ना की तिला हनीमून नकोय तर तिचं ऐकू नकोस. कारण हनीमून एकट्याने होत नसतो ना. आणि मी तिच्यासाठी खूप छान छान प्लॅन करून ठेवले ना. सो प्लीज त्यामध्ये मला सक्सेस दे.
देवा आमच्या दोन्ही कुटुंबांना सुखी ठेव. तुम्हाला माहित नाही तुमचे घरचे नाटक करतात, पण माहीत तरीही काही तक्रार नाही. सगळ्यांना सुखी ठेव आणि विशेष करून यांना. लय प्रेम करतात मायावर. मला पण तेवढंच प्रेम करायची ताकद दे. माधवी माधवी काय माधवी मला टोमणे मारणं बंद कर. मी कुठे टोमणे मारले तुम्हाला? तुला काय वाटतं मला कळत नाही? तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? माझ्या युवराजवर नको नको ते आरोप केले, त्याचा अपमान केला गेला आणि तुम्ही नुसते बघत उभे राहिलात. उलट तो कसा दोषी आहे ना हे तुम्ही दाखवलंच. रावदादांच्या नजरेतून तो पडलाच, पण रावदादा आता त्याच्याशी बोलत नाहीत. हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे. आमच्यामुळे? हो. आमच्यामुळे काय झालंय? नाही नाही म्हणजे झालं असेल थोडंफार, आमच्यामुळे झालं असेल, नाही असं नाही म्हणते मी. पण ती मुक्ता आपल्या दोघींच्याही डोक्यावर मिऱ्या वाटत या घरची सून झाली. आता तुला काय वाटतंय माधवी, आम्ही तिच्या हाताची चव घ्यायला इथे थांबलोय? नाही, ती आर्या या घराची सून झाली असती ना तर आम्ही अगदी सुखात आमच्या घरी परत गेलो असतो ग बाई. पण तसं नाही ना. इथे बघ, इथे बघ, रागवलीस माझ्यावर? माझ्या डोळ्यात बघून सांग, तू माझ्यावर रागवलीस का? अगं कसला राग आहे तुला माझ्यावर? त्या मुक्तानी युवराजच्या कानाखाली वाजवलीये, ते तू विसरलीस. त्याचा तुला राग येत नाहीये आणि माझ्यावर राग धरतेस. ती मुक्ता तुला या घरात राहिली तर चालणार आहे. आणि इकडे बघ, मी तुझ्या जीवा भावाची वंच. सारखं मला सगळ्यांसमोर विचारत असतेस, तुम्ही कधी जाणार, तुम्ही कधी जाणार, तुम्ही कधी जाणार? माधवी, अगं तुला कळत कसं नाही, मी तुझी शत्रू नाही, ती आपली शत्रू आहे. तिने आपल्या दोघींमध्ये फूट पाडलीये. त्यात हा दादा, त्याचं बघितलं ना काय चाललंय? खुशाल हनीमूनला जायची परवानगी देऊन मोकळा झाला. आता मुक्ताला घरातून बाहेर काढायची जबाबदारी आपल्या दोघींच्या खांद्यावर आहे. त्यात आपल्या दोघीत फूट पडलीये. आपणच दोघी असं भांडत राहिलो तर कसं चालणार?
माधवीला असा प्रश्न पडला होता की तू मुक्ताला हनीमूनला जायची परवानगी कशी काय दिली? का नाही द्यायची? लग्न झालं दोघांचं, जाऊ दे ना मग. तुम्ही काय मूर्ख आहात का? मी परवानगी दिली याचा अर्थ त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार केला असेल ना, काहीतरी प्लॅन केला असेल. मग त्याचे जो परिणाम येतील ते दिसतील तुम्हाला. तरी काय विचार केला दादा? मूर्ख नाहीये ना मी. हा प्लॅन मी तुम्हाला सांगायचा, तुमची मदत घ्यायची आणि त्या प्लॅनची पुरी वाट लावायची. म्हणजे दादा, म्हणजे तुझा आमच्यावर आता विश्वासच राहिलेला नाही. हे सगळं माहित असून तुम्हाला सांगणारा मूर्ख नाहीये ना मी. कळेल तुम्हाला, जे काय होईल ते कळेल. शेवटी आपल्याला जे हवंय ते झाल्याशी मतलब. हो, निघा आता. आणखीन काही विचारायचंय? आणखीन काही विचारायचं? ते बाहेर जाऊन ठरवा. नशिबाला आलेत बाहेर. बिघडलं होतं असं म्हणत होती खरं काल. डाएट डाएट मी सांगितलेलं ना तिला डाएट करायचं. तिने फॉलो केलं नाही. लग्नात खा खा खाल्लं, पोट बिघडलं. म्हणून म्हणत होते मी डॉक्टरकडे जाऊन ये आपली. हो हो हो. एवढं पोट बिघडस्तवर कशाला पलान करायचे? तसं नाही, म्हणजे मी तिला डाएट प्लॅन लिहून दिला ना, तो तिने फॉलो केला नाही आणि दोष मला देते. आग लावली त्या डाएटला. भाताला बघितलं की तुमच्या तोंडाला लाळ गळायला लागती. हा, चालल्या डाएट करायला. मी म्हणते जमत नाही तर कशाला करायचं ते डाएट? जमतं, मला सगळं जमतं. जर मी ठरवलं ना तर मला सगळं जमतं. पण तुम्हालाच आम्ही बारीक व्हायला नकोय. तुम्हाला जर का मला प्रोत्साहन द्यायला जमत नसेल ना तर आमचा उत्साह तरी कमी करू नका. मी कधी काही चांगलं करायला गेले ना तर या बाईंना ना आवडतच नाही. शी, कोणाशी बोलतेय मी जाते. या माधवीजना लगेच पापड मोडतो. झोंबलं ग झोंबलं. खरं बोलणं तिला झोंबलंय. तिचा पाय दुखतोय ना, म्हणून तिला बोलण्याला सहन होत नाही. हा हा, म्हणजे वैजंती हिच्या पायात मेंदू आहे. हा, पाय दुखतोय ना म्हणून मेंदू दुखतोय. मी जरा तिचा मेंदू बघून येते. हा काय? तिचा पाय मी तिला बघून येते. आओ
तुम्ही ना काय जास्त टेन्शन घेऊ. त्यांचे फोन असतील कुठंतरी पडलेले. आपण फोन केलेला पाहिला ना का ते करतील परत. ए चल, तुला काय कळत नाही. अगं ती दोघं अशी फिरायला बिरायला गेलीत ना, ही गोष्ट त्या मोठ्या मालकांना अजिबात आवडलेली नसणार. आणि ते चांगुलपणाचा देखावा करतायत. त्यामुळं राग पण दाखवू शकत नाही. आणि राग न दाखवणारा माणूस हा सगळ्यात घातक असतोय. तो माझ्या लेकराचं काय पण बरं वाईट करू शकतो. आणि तेच नाही, माझ्या पोरीच्या जीवावर टपलेले रानटी जनावर त्या घरात काही कमी नाहीत. आहो तुम्ही मुक्ताचा जरा जास्तच विचार करताय. तुमचं सांगणं खरं वाटत आहे. मला पण भीती वाटते. आकाशात रंगच रंग पसरतो. तुला सांगतो, कोकणातला सूर्यास्ताना पाहण्यासारखा असतो. पण ना मला सूर्योदय जास्त आवडतो. अंधाराला आपल्या कुशीत घेऊन आधी करडा रंग, मग नारंगी रंग, एक तांबडा रंग असा आकाशात पसरतो. सोबत पाखरांची किलबिल, कोंबड्यांचा आवाज, फुलांचा सुगंध, गार वाऱ्याची झुळूक, कालचं सगळं इसरून नव्याने जगण्याची आशा. एवढं सगळं सूर्योदय देतं. मुक्ता, तू याआधी ना तुला पाहताना पापणी लवूच नाही असं वाटायचं. आणि आता असं वाटतं की तू बोलताना थांबूच नाही. हे पण काय गंमत आहे ना मुक्ता. म्हणजे मला सूर्यास्त आवडतो आणि तुला सूर्योदय. म्हणजे तुला कळतंय का की आपल्या आवडीनिवडीमध्ये सकाळ आणि संध्याकाळ एवढा फरक आहे. अनबिलिव्हेबल. आणि हे आता आपलं लग्न झाल्यावर आपल्याला कळत. वा, खरंय. अहो, अण्णांचा फोन येऊन गेला. हो अगं हो, मला पण येऊन गेला. अहो, आता आपण दोघांनी उचलला नाही म्हणजे त्यांना लई टेन्शन आलं असणार. हो, एक काम कर, त्यांना फोन कर. लगेच करते. हा. हा अण्णा. अय मुक्ता, अगं कुठं आहे तू? तुझं सगळं ठीक आहे ना तिथं? तुम्ही फोन केला होता ना? फोन म्हणजे तुम्ही दोघं तिथं पोहोचलात की नाही त्यासाठी फोन करत होतो. तुम्ही दोघांनी फोन नाही उचलला, मग काळजी वाटली ना आम्हाला इथं. अहो अण्णा, आम्ही फोन गाडीतच विसरलो होतो आणि बाहेर तळ्यावर गेलो होतो तिकडं. नाही म्हणजे तिकडं लई वेळ लागला ना, त्यामुळं. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक आहे. अहो काय म्हणते ती? सगळं ठीक आहे म्हणते. बरं अण्णा, मी ठेवते, नंतर करते फोन. हा, ठेव 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 बाळा. आई राजा, सांभाळ माया पोरीला. कौतुक वाटतं मला तुझं. आता काय झालं? अगं इतक्यात तुझ्यावर एवढा वाईट प्रसंग आला, पण तू तोंडातून चकार शब्द काढला नाहीस. लक्षात ठेव बाळा, जन्माला तर सगळेच येतात, पण माणूस म्हणून आपलं वेगळेपण आपल्या वागण्यातून ठरत. हे बघ, तुझ्या आईला शब्द द्यायचा आहे ना, दे, पण कधीच आपल्या शब्दापासून माग हटू नकोस. भले मी तुला म्हटलं की तसं नाही, असं कर, नाही, मी शब्द दिलाय आईला, मी तेच करणार. आपल्या शब्दापासून ढाळायचं नाही बाळा.
आहे मी तुला शब्द नाही देऊ शकत, कारण तुम्ही पाळू नाही शकत. माही तर फार अक्कल बंद पडले तुम्हा बाप लेकीन समोर. काय करायचं ते करा. अण्णा, आता मी तेच बोलन जे मी करू शकत. पण मी दादांना कुणालाच काही सांगणार नाही असा शब्द दिलाय. हो, मी नाही मोडू शकत. अण्णांची शिकवण नाही वाया जाऊ देणार. त्यांना जे करायचं ते करू दे. पण मी माझा शब्द पाळणार म्हणजे पाळणारच. मुक्ता, कसला विचार करतेस? अहो काही नाही, म्हणलं पोचायला किती वेळ लागल? थोड्याच वेळात पोहोचू आपण. ए, तुला भूक लागली का? नाही नाही, एवढी नाही. आर्याताई काय शांत बसणार नाही. मला भीती वाटावी म्हणून त्यांनी हात दाखवला. त्याला हे पण माहित आहे की मी छोट्या मालकांना सहजासहजी काहीच सांगणार नाही. आणि मुलाचा आनंद पण चेहऱ्यावर ठेवायचा. आर्याताईंनी जे वाढून ठेवलंय त्याची काळजी पण करायची. ही कोणती परीक्षा आहे? तसं याच्यात आम्ही काय बदल नाही करू का? असा तसाच ठेवलेला. पण तुमका आवडत ना हाय रवा. हा, खरंच खूप सुंदर घर आहे तुमचं. मुक्ता, तुला आवडलं ना? हो, लईच भारी आहे. मला तर अशी घरं लई आवडते. बरं, ह्या ज्या छत आहे ना, ह्याचा बांधकामच असा केलेला की ही गरम हवा ना वरच्यावर निघान जाता आणि थंड हवा खाली ठेवता. अनबिलिव्हेबल. ही तर लईच भारी गोष्ट आहे. तुम्ही लई प्रेमळ आहात. हो मॅडम, हाय माणसांकडे वाटू प्रेमच असा, नाही तर सगळा हयच ठेवून जावचा. अहो, पण माका एक समजत नाही की तुम्ही हनीमून साठी हीच जागा कशात निवडला? तू तसं काय आहे की माझ्या बायकोला अशी शांत आणि साधी ठिकाणं खूप आवडतात. आणि मला माहिती आहे, हॉटेलचा जो चकचकीतपणा असतो ना, त्यापेक्षा माझ्या बायकोला झाडापानांची हिरवळच जास्त भावते. बघा, ते आपल्या बायकोचं किती विचार करतात ते. शिका जरा त्यांच्याकडसून. साहेब, बरं 2-3 दिवस तुम्ही आता असाच ना तर माका जरा काय ते शिकवून जावा. नक्की. बरं चला या तुमका. दादा, तू मला वाटेल ते बोल. तू मला अल्लड म्हण, तू मला बालिश म्हण, तू बोललेलं मला चालेल, कारण तू माझा दादा आहेस ना, कळलं ना? पण मी कोणाचंही काही ऐकून घेणार नाही. ही माधवी, ती तोंडाला येईल ते वाटेल ते बोलत सुटली आणि त्या म्हातारी समोर बोलतेय मला. ही ना नगरकरांची सून होण्याची लायकीच नाहीये. ती फिट बसतच नाही ती आपल्या घरात. त्या मुक्ताचं तोंड कमी सुटलंय, पण हिला तोंड जास्त फुटलंय. बस झालं दादा. नाही नाही, मी आता गप्प बसणार नाही यापुढे. मी दादा, तू सांग, नाही तुला तरी हे पटतंय का रे? हे सगळं तिच्या त्या निष्क्रिय नवऱ्यामुळे होतंय. बायका मुलांवरती कणभर सुद्धा वचक नाही त्याचा. त्या युवराजला सुद्धा स्वतःसारखं बनवून ठेवलंय पुचाट. या सगळ्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. काय काय नाही आणि काही सांगायचंय? नाही. मग 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 जायचं. जाऊ. हो. चल. आले सांग कोण. ए थांब 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 थांब, मी पण येतोय. काय? हो अगं, ते जेवायला वाढतायत. हा, आपल्याला जास्त वेळ नाही, आपण पटकन जाऊन सोबत आंघोळ करू. काहीतरीच काय म्हणताय तुम्ही?
काहीतरीच नाही म्हणत आहे. हे बघ मुक्ता, आपण हनीमूनला आलोय की नाही? तर हनीमूनचा पहिला रूल काय असतो माहिती? सोबत आंघोळ करणं. चल पटकन जाऊ. ए ए ए मुक्ता मुक्ता, तुम्ही दोघे इकडे कसे काय? आम्ही ते, तू इथे काय करतेस? अरे मी गोव्याला चालले होते, सोलो ट्रिप. अगीबाई, तुम्ही एकमेकांक ओळखतात तर? अहो हे गोव्यात जात होते, पण एका वाटेत कोकण आवडला ना म्हणून हयच रवले. आणि गावात राहायला असं नैसर्गिक ठिकाण हवं होतं, तेव्हा यांचा पत्ता मिळाला. आणि इथे येऊन पाहते तर तुम्ही दोघे. काय योगा योग आहे ना? हो, योगा योग. सारंग, तुम्ही ते कोकणाच्या जंगलात हनीमूनला आलाय? नाही म्हणजे मला असं वाटलं होतं तुम्ही दोघं काश्मीर, केरळ किंवा असं मनाली वगैरेला जाल. मुक्ताला असंच वातावरण आवडतं आणि मला पण. आय एम सॉरी, म्हणजे मला कळतंय तुम्हाला ऑड फील होत आहे, पण मला खरंच माहिती नव्हतं. अरे, आणि मला माहिती असतं तर. नाही ऑड नाहीये. नाही रे, तुला नसेल वाटत काही, पण ही काही बोलत नाहीये ना, सो हिला काही वाटत असेल. अहो नाही, योगायोग घडत असते. कसं आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. चला गप्पा मारू, तुमच्याकडे अजून 2 दिवस असत. हे असत आपल्याकडे 2 दिवस राहा. आधी पोटातले कावळे शांत करूया. चला मी जेवणाचं बघते. हा काय चाललंय यार? हा कसला योगायोग यार? ही आयुष्यातून जायलाच तयार नाही. हिच्यामुळे ना हनीमूनची वाट लागणार. अहो मी काय म्हणते, आपण परत घरी जाऊयात का? मुक्ता काही काय बोलतेस? असा हनीमून मध्येच कसा काय सोडू शकतो? मग आपण दुसरीकडे जायचं का? त्यामुळे त्या काही चुकीचं नाही करणार. आणि त्या इकडे आल्यामुळे मला जेवढा त्रास झालाय त्याहून जास्त त्रास छोट्या मालकांना झालाय. म्हणून तिने चुकून जर काही चुकीचं केलं, छोटे मालक काय करतील याची मला काळजीच आहे. ठीक आहे, ते त्याची नका काळजी करू तुम्ही. तिचं काय ते मी बघतो. तुम्ही तुमची ट्रिप पूर्ण करून या. बरोबर आहे तुमचं. सांगते यांना की हनीमून करूनच आम्ही घरी परत येऊ. ठेवते. तू इथे राहायचं म्हणतेस? अहो दादांचं म्हणणं मला पटतंय. ती जर काही चुकीचं करणार नसेल, आपण कशाला चुकीचा विचार करायचा? आपणच चुकीचा विचार करतो. त्या काहीच नाही करणार. तसंही त्या बदलल्यात ना आता. हे बघ मुक्ता, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही ना? काही होणार नाही. आर्या नेमकी तिथेच कसे गेले जिथे हे दोघं गेलेत? काय माहिती, योगा काय म्हणायचा, दुसरं काय. ती पण म्हणे कोकणातच फिरायला गेली होती. ते नेमकं ह्यांच्याच गावात गेली. एवढा योगा हे तिकडेच गेली? असू दे का, काही फरक पडत नाही. ती काही करू शकत नाही. सांगितलंय मी आणि सारंगला काय करायचं ते.
हा तू नको काय काळजी करूस, तू टेन्शन वगैरे घेऊ नकोस. कशी काय गेली? आता हे सगळं घरामध्ये कोणालाही सांगू नकोस. हे घरामध्ये ही अंबिका माधवी कशा आहेत माहिती आहे ना तुला? एवढंच जरी काही एक शब्द जरी कळला तरी त्याच्यावरनं अख्खं रामायण महाभारत सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे अजिबात कुणालाही काहीही सांगू नकोस. आणि ह्या विषयावर तर आपणही बोलूया नको, पण उगाच आपल्यामध्ये भांडण व्हायचं. आता मला जरा भूक लागली, जेवायला जाऊया का? पुढे आले मी. प्रत्येक रात्री अशीच तुझ्या कुशीत झोपी आली आणि प्रत्येक सकाळी असंच तुझ्या स्पर्शाने जागे आली. रात्रीच्या प्रेमखुणा सकाळी फुलासारख्या उमलल्यात. आता सावकाश डोळे उघड. ती बघ प्रेम खून. हे इकडं ठीक आहे, पण घरी असं काही करू नका. हा का? अगं घरच्यांना पण कळू दे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. प्रेम व्यक्त करायचं असं असतंय का? हो अगं फक्त तोंडाने बोलून समजत नाही ना म्हणून. नाही. हो नाही. हो नाही. तुम्हाला इकडं काय झालंय? तुझं आठव? दोघांच्या अंगावर एक एक खून. जरा विचित्र वाटतंय ना? म्हणजे अजून एक एक तरी असायलाच हवी. चल